काँग्रेसकडून राष्ट्रीय गीताचाच नाही संपूर्ण देशाचा अपमान झालाय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली। केवळ गांधी नाव लावल्याने देशभक्ती येत नसते, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही टीका केली। दरम्यान चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना राष्ट्रीय गीताचे हे पुस्तक पाठवणार असल्याचं म्हटलंय। पुस्तक आवर्जून वाचा, त्यामागची देशभावना समजून घ्या आणि आपल्या मुलालाही नक्की वाचायला सांगा, असा सल्लाही चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना यावेळी दिला। मुझे श्रीमती सोनिया गांधी जी से ये कहना है कि श्रीमती सोनिया जी, जन गण मन हमारा राष्ट्रगीत है और वंदे मातरम हमारा राष्ट्रीय गान है। ये दोनों भी हमारे देश का स्वाभिमान है। कल जब राष्ट्रीय गान के दौरान आप जिस प्रकार से खड़गे जी के साथ वार्तालाप कर रही थी, ये हमारे राष्ट्रीय गीत का अपमान है, हमारे देश का अपमान है। और इसी लिए मुझे ऐसे सूझा कि आपको इस वंदे मातरम की कॉपी भेज दी जाए। इसे भेजने का सिर्फ इतना ही मतलब है कि आप इसके पीछे की देश भावना को समझिए और आप इसे जरूर पढ़िए और आपके बेटे को भी जरूर पढ़ने के लिए दीजिए। आमचा कायमस्वरूपी तरुणांशी संपर्क राहिलाय। अजितदादांचा तरुणांशी दांडगा संपर्क होता। पुढील कालावधीत तरुणांसाठी पक्ष विधायक कार्यक्रम करेल, खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली। आमचा सर्वांचा संपर्क त्या वयोगटातल्या जेनजी वयोगटातल्या तरुणांशी नेहमीच राहिला। स्वर्गीय दादांचा तर अगदी लहान मुलापासून विशिष्ट वयाच्या मुलांपर्यंत, म्हणजे झेंजीच्या वयाच्या वयोगटाचा असेल किंवा त्याच्या पुढचा असेल, खरं आहे की अधिक त्यांच्या प्रश्नाकडे प्रखरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पुढच्या कालावधीमध्ये पक्ष त्या दृष्टिकोनातूनच काही विधायक कार्यक्रम करेल की ज्या कार्यक्रमाच्यामुळे त्या तरुणाईला राष्ट्रभक्तीबरोबरच त्यांच्या स्वतःच्या पायावरती मजबूतीने उभा राहण्याचे वेगवेगळी दिशा आणि आम्हा मंडळीचं सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी लाभू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।